यामध्ये केसचं फायनल जजमेंट आलेलं नाही. म्हणजे शिंदे डिव्हिजनला जी केस चालू आहे ती केस आणखी चालू आहे. फक्त हा तूर्त मनाई आदेश आहे. म्हणजे दाव्याचा निकाल लागेपर्यंतचा हा आदेश होता. तो आदेश माननीय हायकोर्टानं रद्द केलेला आहे. तो सेट असाइड केलेला आहे. मित्रांनो, आपण काही दिवसापूर्वी एक मुंबई हायकोर्टाच्या जजमेंट बद्दलचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता. तर ते जजमेंट होतं नोटरी आधारे केलेल्या इसार पावतीचं, जी ताबे इसार पावती होती. हे जे प्रकरण आहे हे बीड जिल्ह्यातलं प्रकरण आहे. तर बऱ्याच जणांनी अशी मागणी केली होती की या केसचा नंबर आम्हाला द्या, कुणाविरुद्ध कशी केस आहे, किंवा 100 रुपयाच्या स्टॅम्पवर केलेले जे इसार पावत्या आहेत किंवा करारपत्र आहेत, ही करारपत्र कायदेशीर आहेत का, त्यांना त्याची स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल का, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न तुम्ही कमेंट्समध्ये केलेले होते. त्याचबरोबर काही प्रश्न मला लोकांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पोस्ट करून विचारले होते की अशा प्रकारचं जर एखादं करारपत्र असेल तर त्याच्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का, किंवा एखादा इल्लीगल जर प्रॉपर्टी असेल आणि इल्लीगल डॉक्युमेंट असेल, त्याची जर इसार पावती झाली तर त्याच्याबद्दलची स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल का, किंवा ह्याच्यापूर्वी झालेल्या ज्या इसार पावत्या आहेत त्या इसार पावत्याला हे जजमेंट लागू होईल का, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न मला आपल्याकडून आलेले होते. तर आज त्याच विषयावर डिटेल्समध्ये चर्चा करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. माझ्या हातामध्ये हे बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट आहे. याचा स्क्रीनशॉट पण मी आपल्याला टाकणार आहे. म्हणजे हा याचा स्क्रीनशॉट मी व्हिडिओमध्ये देणार आहे. आपल्याला हे या व्हिडिओमध्ये दिसते का नाही माहीत नाही, पण नक्कीच ह्याचा स्क्रीनशॉट मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आता हे जे जजमेंट आहे हे बॉम्बे हायकोर्टाचं जे औरंगाबाद बेंच आहे त्या औरंगाबाद बेंचचं सन्माननीय S.G. चपळगावकर साहेबांनी दिलेलं जजमेंट आहे. या रिट पिटिशनचा नंबर जो आहे तो रिट पिटिशन नंबर 13409 ऑफ 2023. म्हणजे याचा रिट पिटिशन नंबर आहे 13409 आणि 2023चं. तर याच्यामध्ये पार्टीज आहेत सलीम बेग सन ऑफ अख्तर बेग, म्हणजे पिटिशनर हे सलीम बेग अख्तर बेग आहेत. तर रिस्पॉन्डंट आहेत सय्यद नावीद सय्यद नाजीर, हे प्रॉपर बीडचे आहेत. तर ह्याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये झालेलं हे करारपत्र होतं. तर त्याचा सारांश म्हणजे त्या प्रॉपर्टीचे ज्या फॅक्ट आहेत किंवा ती जी हे जे प्रकरण आहे ह्या प्रकरणाच्या फॅक्ट्स मी पुन्हा एकदा आपल्याला थोडक्यात सांगतो की यामधील जे पेटिशनर आहेत सलीम बेग आणि रिस्पॉन्डंट सय्यद नावीद सय्यद नाजीर यांच्यामध्ये झालेलं हे जे करारपत्र आहे त्याची थोडक्यात फॅक्ट्स अशा आहेत की सलीम बेग यांनी सय्यद नावीद यांच्याबरोबर 92,50,000 रुपयामध्ये जमीन विक्रीचा करार केलेला होता. हा करार 26 जून 2020 रोजी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ताबे इसार पावते नावानं झालेला हा करार होता. नावीद यांनी सुरुवातीला या सलीम यांना 2 लाख रुपये दिले आणि त्यानंतर 2 हप्त्यामध्ये 22 लाख रुपये दिले. आता या करारामध्ये काय ठरलेलं होतं तर नावीद यांना त्या जमिनीचा विकास करून ती प्लॉटिंग करण्याची आणि विक्री करण्याची मुभा ह्या सलीम बेग यांनी दिलेली होती. म्हणजे ह्या जे सुप्रीम जे हायकोर्टातलं जे प्रकरण आहे ह्या प्रकरणातले पिटिशनर सलीम बेग यांनी नावीद म्हणजे रिस्पॉन्डंट सय्यद नावीद यांना ती जमीन प्लॉटिंग करायची आणि विक्री करायची अशा प्रकारचा हा करार होता. आणि ह्याच्यामध्ये काय ठरलेलं होतं की प्लॉट विकल्यानंतर सलीम बेग यांनी म्हणजे पेटिशनर यांनी तो प्लॉट डायरेक्ट म्हणजे त्या प्लॉटचं खरेदीखत करायचं आणि जो कोण खरेदी घेणार आहे त्या खरेदी घेणाऱ्याच्या नावानं यांनी खरेदी द्यायची अशा प्रकारचा हा करारपत्र होतं. आणि या करारामध्ये असं ठरलेलं होतं की 25/6/2022 पर्यंत हा जो करार होता ह्या कराराची तारीख होती 25/6/2022. तर या दरम्यानच्या काळामध्ये 22 लाख रुपयाचा व्यवहार झालेला होता.
त्यानंतर नावीद यांनी उर्वरित रक्कम देण्याची तयारी दाखवली. म्हणजे हे जे रिस्पॉन्डंट आहेत, ह्या रिस्पॉन्डंट यांनी ह्या पेटिशनर यांना उर्वरित रक्कम देण्याची तयारी दाखवून सलीम बेग यांना विक्रीचा जो करार आहे तो करार पूर्ण करण्याचं म्हणजे विनंती केली. तर बेग यांचं काय म्हणणं आहे की बेग यांनी म्हणजे पेटिशनर यांनी ह्या सय्यद नावीद यांनी ज्या कराराच्या अटी आहेत त्या अटी न पाळल्याचा म्हणजे असं त्यांच्यावर आरोप केला किंवा अटी न पाळल्यामुळं तो करार त्यानं पुढं फायनलाइज करण्यासाठी नकार दिला. त्याच्यानंतर हे जे रिस्पॉन्डंट आहेत म्हणजे मूळ दाव्यातील जे वादी यांनी बीडच्या न्यायालयामध्ये सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन बीड या न्यायालयामध्ये स्पेशल सिव्हिल सूट नंबर 93/2022 दाखल केला. त्यामध्ये सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन बीड यांनी एक्झिबिट 5 म्हणजे टेम्पररी इंजंक्शन तुता मनाईचा जो अर्ज होता तो अर्ज या सय्यद नावीद यांच्या बाजूनं मंजूर केला आणि त्यामध्ये सलीम बेग यांनी ही जी जमीन आहे ही जमीन या दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत कोणालाही विक्री, हस्तांतरण किंवा कुठल्याही प्रकारे ती जमीन प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यास सिनियर डिव्हिजननं मनाई केली, तसा आदेश दिला. यामध्ये बेग यांचा असा युक्तिवाद होता की ताबी सरपावती मानला जाणारा जो डॉक्युमेंट आहे तो डॉक्युमेंट नोंदणीकृत नाही आणि तो फक्त 100 रुपयाच्या स्टॅम्पवर करण्यात आलेला आहे. त्याची काही स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही किंवा त्याची नोंदणी फीस जी असते ती नोंदणी फीस भरलेली नाही. त्यामुळं हा जो डॉक्युमेंट आहे हा डॉक्युमेंट ग्राह्य धरता येणार नाही किंवा तो वैध आहे असं वैध धरता येणार नाही किंवा तो पुराव्यात वाचता येणार नाही. त्यामुळं खालच्या कोर्टानं म्हणजे सिनियर डिव्हिजननं जो टेम्पररी इंजंक्शनचा आदेश सय्यद नाझीर यांच्या हक्कामध्ये मंजूर केलेला होता तो आदेश माननीय उच्च न्यायालयानं नामंजूर केला आणि तो आदेश रद्द केला. त्यामुळं हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये असं निरीक्षण नोंदवण्यात आलं की एखादा करार करत असताना तो जर अप्रमाणित असेल म्हणजे तो रजिस्टर्ड नसेल तर त्यामध्ये काय होईल की स्टॅम्प ॲक्ट जो आहे त्या स्टॅम्प ॲक्टचा भंग होईल. त्याचं जे सेक्शन आहे स्टॅम्प ॲक्टचं त्या सेक्शन 35चा भंग होईल. तसंच तो स्टॅम्प ड्युटी भरलेला डॉक्युमेंट नाही. त्यामुळं हा जो डॉक्युमेंट आहे ह्याला प्रमाणित डॉक्युमेंट ग्राह्य धरलं जाणार नाही. तो अप्रमाणित डॉक्युमेंट असल्यामुळं शासनाची स्टॅम्प ड्युटी बुडवल्यामुळं त्याला पुराव्यामध्ये वाचता येणार नाही असं या प्रकरणाचा निकाल देणारे सन्माननीय न्यायाधीश S.G. चपळगावकर यांनी त्यांच्या निकालामध्ये म्हटलेलं आहे. आता यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की हा करार करत असताना आणि दरम्यानच्या काळामध्ये 22 लाख रुपये हे सय्यद नावीद यांनी सलीम बेग यांना दिलेले होते. पण जो व्यवहार झालेला आहे तो व्यवहार अनरजिस्टर्ड डॉक्युमेंटवर झालेला होता म्हणजे तो नोटरीवर झालेला होता. ताबी सरपावती हे ॲग्रीमेंट आहे, हे नोटराइज्ड ॲग्रीमेंट होतं म्हणजे नोटरी केलेलं ॲग्रीमेंट होतं आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा जो करार आहे तो रजिस्टर्ड नसल्यामुळं शासनाची जी स्टॅम्प ड्युटी असते ती स्टॅम्प ड्युटी न भरल्यामुळं तो करार माननीय हायकोर्टानं रद्द केलेला आहे. या प्रकरणाच्या निकालामध्ये सन्माननीय न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाच्या काही केसेसचा यामध्ये संदर्भ दिलेला आहे. त्यामध्ये अविनाश कुमार चौहान विरुद्ध विजय कृष्णा मिश्रा ही 2009ची केस आहे AIR-SCW 979. त्याच्यामध्ये हा जो डॉक्युमेंट आहे तो इम्पाउंड केलेला होता आणि तो कोलॅटरल जो पर्पज आहे म्हणजे सर्वसमावेशक जो उद्देश आहे त्या उद्देशासाठी तो कन्सिडर करता येणार नाही असं सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर दुसरं जे जजमेंट आहे साईट केलेलं ते सुप्रीम कोर्टाचंच आहे. त्यामध्ये आमिर मिनाज विरुद्ध
डायर्डी एलिझाबेथ रिट इसार एलिझाबेथ इसार हे 2019 जजमेंट आहे आणि त्याचा केस नंबर आहे महाराष्ट्र लॉ जर्नल 550. त्याच्यानंतर त्याच्यानंतर सायटेशन जे आहे ते मर्शेस बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध शेख मोहम्मद हनीफ बेपारी अँड ऑदर्स हे जजमेंट याच्यामध्ये साईट झालेलं होतं. अशा प्रकारचे वेगवेगळ्या जजमेंटच्या आधारे हे जे जजमेंट आहे ते जजमेंट दिले गेले. त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या बऱ्याच केसेसचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये अविनाश कुमार चव्हाण विरुद्ध विजय कृष्णा मिश्रा 2009ची केस, परत यलप्पा उमा माहेश्वरी अँड अनदर वर्सेस बुद्ध जगदेश्वरराव अँड ऑदर्स ही पण सुप्रीम कोर्टाचीच केस आहे 2015ची. त्याचबरोबर कर्नाटक हायकोर्टाची केस श्रीमती दिवाम्मा उर्फ सना मुकम्मा वर्सेस श्रीमती बलामा अँड ऑदर्स ही 2010ची कर्नाटक हायकोर्टाची केस आहे. अशा वेगवेगळ्या केसेसचा संदर्भ देऊन हे जे जजमेंट आहे हे जजमेंट सन्माननीय न्यायमूर्ती SG चपळगावकर साहेब यांनी हे जजमेंट दिलेलं आहे. तर आता मला बऱ्याच अशा कमेंट आलेल्या होत्या की बाबा हे जे जजमेंट आहे ह्या जजमेंटचा आम्ही केलेला जो व्यवहार आहे त्या व्यवहारावर काय परिणाम होईल. त्याचबरोबर ह्यामध्ये ज्या केसेस ह्यामध्ये काही कमेंट अशा होत्या की केस कोणती आहे म्हणजे त्या केसचा फाईल नंबर सांगा. तर स्क्रीनवर मी सुरुवातीला जो फाईल नंबर दिलेला आहे केसचा नंबर दिलेला आहे. ही केस जी आहे ती बॉम्बे हायकोर्टाचा औरंगाबाद बेंच या बेंचचा हा निर्णय आहे. त्याच्यामध्ये एक विक्रम ठाकरे म्हणून आहेत, त्यांनी इसार पावती स्टॅम्प ड्युटी किंवा रजिस्ट्रेशन फी भरून केली तर खरेदीला परत नव्याने स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरावे लागते का. तर असं नसतं. तुम्ही जर सुरुवातीला एखादी रजिस्टर्ड इसार पावती केलेली असेल आणि ती इसार पावती करत असताना आपण त्याच्यावरची आपल्याला स्टॅम्प ड्युटी असते ती स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, रजिस्ट्रेशन फीस भरावी लागते. त्यामुळे ज्यावेळेस आपण हे खरेदी खत फायनलाइज करतो म्हणजे शेवटच्या वेळेस आपण या इसार पावती आधारे जी खरेदी खत करतो ते खरेदी खत करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही किंवा नोंदणी फीस भरावी लागत नाही. तर त्याच्यावर फक्त आपल्याला 1000 रुपयाच्या स्टॅम्पवर किंवा राहिलेली जी उर्वरित रक्कम आहे कन्सिडरेशनमधली ती रक्कम भरल्यानंतर आपल्याला त्याच्यावरची जी स्टॅम्प ड्युटी आहे ती स्टॅम्प ड्युटी भरूनच तेवढ्यापुरताच आपल्याला खर्च येतो. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा खर्च नसतो कारण तुम्ही इसार पावती करताना हा जो खर्च आहे तो केलेला असतो, स्टॅम्प ड्युटी भरलेली असते. त्यामुळे डबल त्याला स्टॅम्प ड्युटी भरायची गरज लागत नाही. त्याच्यानंतर हनुमंत माने यांनी विचारलंय की या निर्णयाच्या पूर्वी झालेले करार व इसार पावत्या कायदेशीर आहेत, अगर बेकायदेशीर आहेत, हा निर्णय कधीपासून लागायला याविषयी माहिती द्यावी. आता याच्यामध्ये असं आहे की तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट करत असताना त्यामध्ये जर तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरलेली नसेल, त्याचबरोबर रजिस्ट्रेशन फीस चुकवलेली असेल आणि फक्त 100 रुपयाच्या स्टॅम्पवर 500 रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्ही करारपत्र केलेलं असेल, मग ते नोटराइज्ड असो किंवा फक्त स्टॅम्पवर केलेलं असो, अशा प्रकारची जर करारपत्र जर असली तर या पत्रामुळं काय होतं की तुम्ही ते रजिस्टर्ड केलेलं नसल्यामुळं ते लिगली त्याला वेटेज येत नाही किंवा त्याच्यावरती तुम्ही स्टॅम्प ड्युटी नाही भरल्यामुळं तुम्हाला ते ज्यावेळेस कोर्टात एखादी केस जाईल तर कोर्टाची केस गेल्यानंतर ते पुराव्यामध्ये वाचता येणार नाही. म्हणजे कोर्ट तो जो डॉक्युमेंट आहे किंवा ती जी करार पावती आहे ती शून्य किमतीची समजली जाईल आणि त्यामुळं काय होणार आहे की तुमचं नुकसान होणार आहे. त्यामुळे कुठलाही डॉक्युमेंट करत असताना तो रजिस्टर्ड डॉक्युमेंट करा, शासनाची जी स्टॅम्प ड्युटी आहे त्या प्रॉपर्टीची ती स्टॅम्प ड्युटी भरा. त्यामुळं पुढं चालून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जो त्रास होणार आहे, कोर्ट कचेरी करावी लागणार आहे किंवा तुम्ही जे पैसे तुम्ही तुमच्या रोजच्या कमाईमधले पैसे साठवून अशी प्रॉपर्टी घेतलेली असते, तर त्यामुळं काय होणार आहे की तुमचा जो पुढवत जाणारा कोर्टाचा खर्च असणार आहे, वकिलांचा खर्च असणार आहे किंवा तुम्हाला जो मानसिक त्रास होणार आहे किंवा पैसे बुडण्याची पण भीती असते, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा प्रकारच्या गोष्टी होणार नाहीत. त्यामुळं कुठलाही करार करत असताना किंवा इसार पावती करत असताना तुम्ही जर ती रजिस्टर्ड जर केली
तर आपल्याला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, त्याचा फायदा होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस खरेदी करणार आहोत, त्यावेळेस खरेदीला आपल्याला कुठल्याही प्रकारचा खर्च येणार नाही, कारण तुम्ही अगोदरच ही सरपावती करत असताना त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरलेली असते. त्यामुळं कुठलाही खर्च न होता आपल्याला ज्यावेळेस खरेदी खत करायचं असतं, त्यावेळेस ती खरेदी खत होऊ शकतं. त्यामुळे कुठलाही डॉक्युमेंट करत असताना रजिस्टर्ड डॉक्युमेंट करा. तो ₹100 स्टॅम्पवर किंवा नोटरी करून जरी केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. आता एक जणानं विचारलं, नरेश केळकर यांनी विचारले, की जुन्या व्यवहाराला तो लागू होईल का? तर 100% जुन्या व्यवहाराला पण लागू होणार आहे. कारण तुमचा जर तो डॉक्युमेंट रजिस्टर्ड नसेल तर त्याला पण लागू होणार आहे. अशा प्रकारचे जे प्रश्न होते ते मला विचारण्यात आलेले होते. त्याचबरोबर WhatsAppवर पण प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर मला वाटतं हे सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेलं असेल. हे केसचा नंबर मिळालेला असेल, कुठल्या बेंचची केस आहे, म्हणजे बॉम्बे हायकोर्टाचं कुठलं बेंच याच्याबद्दल विचारलं होतं. तर कुठल्या बेंचची केस आहे, तरी औरंगाबाद बेंचची केस आहे आणि बीड जिल्ह्यातली केस आहे. त्याचबरोबर या केसमध्ये कोण पार्टीज आहेत असं पण विचारलेलं होतं. तर त्याचं पण तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल. तर अशा प्रकारची ही जी केस आहे, या केसचा जजमेंट झालेला आहे. आणि तुमच्या ज्या काही मनामध्ये शंका राहिलेल्या होत्या, त्या शंका या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या शंकेचं निरसन झालं असेल असं मला वाटतं. तर मित्रांनो, ह्यापेक्षाही काही तुमच्या जर शंका असतील तर तुम्ही अवश्य शंका विचारा. मी माझ्या पद्धतीनं तुम्ही ज्या कमेंटमध्ये केलेल्या शंका आहेत किंवा ज्या कमेंट केलेल्या आहेत त्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पण कमेंटमध्ये उत्तर देत असताना त्याला काही लिमिटेशन्स आहेत. आपण त्यामध्ये डिटेल्समध्ये बोलू शकत नाही किंवा डिटेल्समध्ये आपण सांगू शकत नाही. तर व्हिडिओच्या माध्यमातून मला जेवढं शक्य आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. केस तुम्हाला बऱ्यापैकी समजलेली असेल. तर ही अशा प्रकारची रिट पिटिशन होती आणि या रिट पिटिशनच्या आधारे आता क्लिअर झालेलं आहे, की बाबा रजिस्टर्ड डॉक्युमेंट नसला तर त्या रजिस्टर्ड डॉक्युमेंटचा नसला तर त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. आपण कुठलाही व्यवहार करत असताना तो डॉक्युमेंट रजिस्टर्ड करा. त्यामुळं तुम्हाला काय होईल, त्याचा पुढे चालून फायदा होणार आहे, त्याचं नुकसान होणार नाही. किंवा ज्यांच्या 2 पार्ट्यांमध्ये जो करार झालेला आहे तो करार दोन्ही पार्ट्यावर बाइंडिंग असणार आहे. आणि तेच प्रकरण जर पुढे चालून कोर्टात गेलं तर ते कोर्टामध्ये 100% टिकणार आहे. त्यामुळं कुठलाही डॉक्युमेंट करत असताना तो रजिस्टर्ड करा, नोंदणी करा त्याच्यावर असणारी स्टॅम्प ड्युटी भरा, त्याच्यावर असणारं रजिस्ट्रेशन फीज भरा. त्यामुळं आपला फायदा होणार आहे, आपले पैसे वाचणार आहेत किंवा आपल्याला जो पुढे चालून म्हणजे धोका होऊ शकतो तो धोका पण टाळला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये एक जणांना असं विचारलं, की हा निर्णय देत असताना कोर्टानं सय्यद नावीद यांनी जे पैसे सलीम बेग यांना दिलेले आहेत ते पैसे देण्याचा यामध्ये आदेश का दिलेला नाही? तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल, की दोन्ही पार्ट्याने मान्य केले, की ह्याच्यामध्ये जो 22 लाखाचा जो व्यवहार झालेला आहे त्या व्यवहाराचे पैसे हे जे सय्यद नावीद आहेत ते रिकवर करू शकतात किंवा हे पैसे सलीम बेग यांनी सय्यद नावीद यांना देणं बंधनकारक आहेत. कारण जो पैशाचा व्यवहार आहे तो दोघांनी मान्य केलेला आहे. ते करारपत्रावर त्या करारपत्रावर ते सगळं नमूद केलेलं आहे. त्यामुळे तो 22 लाख जे आहेत ते 22 लाख सय्यद नावीद यांना 100% मिळणार आहेत. त्यामुळं अशा प्रकारची जी शंका आहे ती शंका उत्पन्न करणं योग्य होणार नाही. आणि त्यांचे जे पैसे आहेत त्यांचे पैसे ते रिकवर करू शकतात. मग त्याच्यासाठी आता खाली जे सिनियर डिव्हिजनला जी केस सध्या पेंडिंग आहे त्या केसच्या माध्यमातून किंवा त्या केसमध्ये पुढे चालून जे साक्ष पुरावे होणार आहेत, यामध्ये केसचं फायनल जजमेंट आलेलं नाही. म्हणजे सिनियर डिव्हिजनला जी केस चालू आहे ती केस आणखी चालू आहे. त्या केसचं फायनल जजमेंट आणखी झालेलं नाही. फक्त हा तूर्त मनाई आदेश आहे. म्हणजे दाव्याचा निकाल लागेपर्यंतचा हा आदेश होता. तो आदेश माननीय हायकोर्टानं रद्द केलेला आहे, तो सेट असाइड केलेला आहे. तर हे अशा प्रकारचं जजमेंट होतं. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काही शंका आहेत का, त्या शंका तुम्ही कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. चॅनलवर जर कोण नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.